Praise the Lord. I am Amruta Joseph Sequeira. I am so happy to be with you. And today I bring a great promise of Lord. Ezekiel chapter 12 verse 28. एहेस्केल याचा 12वा अध्याय 28वे वचन आज आपण पाहणार आहोत. ह्याकरता त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीत जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, अतिसुंदर असं देवाचं हे वचन आहे. देवाचं वचन खरंच विश्वासयोग्य आहे. देवाचं वचन हे विश्वसनीय आहे. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, मी वचनाद्वारे जे काही प्रॉमिस तुला दिला आहे त्या माझ्या वचनास पूर्ण होण्यास, तुझ्या लाईफमध्ये पूर्ण होण्यास विलंब लागणार नाही. मी जे वचनाद्वारे बोललो आहे ते वचन तुझ्या लाईफमध्ये सिद्धीत जाईलच, पूर्ण होईलच. देवाने आपल्याला बायबलद्वारे खूप सारी प्रॉमिसेस दिली आहे. तर आता आपलं काय काम आहे? देवाने प्रॉमिस दिला आहे, देवाने प्रॉमिस दिला आहे असं म्हणून आपण जर बसलो तर ते वचन आपल्या लाईफमध्ये पूर्ण होणार नाही, हे फुलफिल होणार नाही. तर ते वचन घेऊन जेव्हा आपण रात्रंदिवस त्या वचनाला क्लेम करतो, सतत ते वचन आपल्या मुखाने कन्फेस करतो, कबूल करतो, त्या वचनावर विश्वास ठेवतो, सतत दिवस आणि रात्र देवाचं वचन मुखाने कन्फेस करतो, कबूल करतो, सतत ते वचन जेव्हा आपण मुखाने बोलतो तेव्हाच ते वचन आपल्या लाईफमध्ये पूर्ण होतं, फुलफिल होतं. आज तुम्हाला इम्पॉसिबल वाटणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अवघड गोष्ट तुम्ही देवाच्या हातात द्या. खूप विश्वासाने तुम्ही देवाच्या हातात द्या आणि देवाला म्हणा की हे देवा, तुझं वचन सांगते की तू आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जाते. हो देव बाप्पा, हे तुझ्या मुखातलं वचन आहे. तू प्रॉमिस केलं आहे की तुझी सर्व कार्य तू माझ्या हातात दे, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. हो देवा, मी माझी सर्व कार्य आज तुझ्या हातात देत आहे. मी माझा सर्व बिझनेस तुझ्या हातात देत आहे. मला इम्पॉसिबल वाटणारी प्रत्येक गोष्ट मी आज तुझ्या हातात देत आहे. माझे सर्व बेत सिद्धीत जाऊ दे. माझा बिझनेस तू आज उंच कर. माझ्या हाताचं काम तू आशीर्वादित कर. कारण हे देवा, तू आम्हाला प्रॉमिस केला आहे की माझ्या कोणत्याही वचनाला विलंब लागणार नाही. मी जे बोललो आहे ते पूर्ण होणारच. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगतो, तू बोलला आहे की तू तुझी सर्व कार्य परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. नक्कीच देवास तुमच्या हाताचं काम आशीर्वादित करेल. नक्कीच देवास तुमचा बिझनेस खूप खूप उंच करेल. पण खूप विश्वासाने त्याच्या वचनाला आधी तुम्ही क्लेम करा. सतत मुखाने कन्फेस करा, कबूल करा की देवाने माझं काम आशीर्वादित केलं आहे. देवाने माझ्या हाताच्या कामाला बरकत दिली आहे. देवाने माझं काम उंच केलं आहे. असं सतत तुम्ही तुमच्या मुखाने कन्फेस करा, कबूल करा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसात देव तुमचं हाताचं काम खूप उंच करेल. तुम्हाला या वचनाद्वारे खूप खूप आशीर्वादित करेल, उंच करेल. पण त्याआधी सतत तुम्ही मुखाने कन्फेस करा, कबूल करा की देवाचं वचन सांगते की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी जे बोललो ते पूर्ण होणारच. मी जे वचनाद्वारे प्रॉमिस तुला दिला आहे ते पूर्ण होणारच. असं सतत तुम्ही तुमच्या मुखाने देवाचं हे वचन कन्फेस करा आणि कबूल करा. तुझं प्रत्येक वचन माझ्या लाईफमध्ये आज सिद्धीत जाऊ दे, अशी तुम्ही देवाला प्रार्थना करा आणि विनंती करा आणि विश्वास ठेवा की येत्या दिवसात देव तुमच्या हाताचं काम, देव तुमचा बिझनेस खूप खूप उंच करेल. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा वचनासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. खरं देव बाप्पा, खूप सुंदर असं प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिले, उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की तू तुझी सर्व कार्य परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. हो देव बाप्पा, तुझं वचन खूप सुंदर आहे. देव बाप्पा, तू प्रॉमिस केलं आहे की मी वचनाद्वारे जे काही तुला प्रॉमिस केलं आहे ते वचन पूर्ण होणार, ते वचन सिद्धीत जाणारच. हो देव बाप्पा, खरं सुंदर अशा वचनासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर. तुझ्या वचनावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनाला क्लेम करण्यासाठी, तुझं वचन स्वतःवर घोषित करण्यासाठी, डिक्लेअर करण्यासाठी आज तू प्रत्येकाला मदत कर, सहाय्य कर प्रभू ईश्वर बाप्पा. आणि हो देव बाप्पा, जे काही ते बेत करतील ते सर्व बेत तू सिद्धीस घेऊन चल. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर ईश्वर, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, आजारी आहेत प्रभू ईश्वर बाप्पा, त्या प्रत्येकासाठी विनंती करत आहे. देव बाप्पा, तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वर.
माझा विश्वास आहे ईश्वर राजा तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू येशोबा, जेवढ्याने तुझं आजचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे प्रभू येशोबा, तुझं वचन स्वतःवर घोषित करत आहे, डिक्लेअर करत आहे देवपा. ज्यांनी तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय देवपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे देवपा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना, सर्व आजारांना मी नासरेत येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व रोग, आजार, दुखणं, व्याधी आज ह्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. मी नासरेत येशूच्या नावात कमांड करत आहे, सर्व आजार, दुखणं, व्याधी ह्या क्षणी प्रभू येशूच्या नावात शरीराला सोडून निघून जाऊ दे. हो दे बाप्पा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू येशू. माझा विश्वास आहे ईश्वर राजा तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.